राज्यसभेच्या पहिल्याच अधिवेशनात 100% उपस्थिती नोंदवत 6 विधेयकांवर भाष्य आणि 34 प्रश्न मांडून सोलापूरची लेक म्हणून आपली कामगिरी सिद्ध केली. नाईट लँडिंग, रेल्वे सुविधा, शेतकरी, महिला, कामगार, आरोग्य यासह विविध प्रश्नांकडे लक्ष वेधलं, अशी माहिती शिवसेनेच्या खासदार प्राध्यापिका डॉक्टर ज्योती वाघमारे यांनी दिली. सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीनं केंद्र सरकारच्या महिला व बालविकास मंत्रालयाच्या सल्लागार समितीवर निवड झाल्याबद्दल आयोजित सत्कार आणि वार्तालाप कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी विचारमंचावर नगरसेवक अमोल शिंदे, प्रियदर्शन साठे, जिल्हा प्रमुख अमर पाटील, सेवा फाउंडेशनचे प्रकाश राठोड, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम घेलगुडे, सरचिटणीस सागर सुरबसे, खजिनदार किरण बनसोडे आदी मान्यवर उपस्थित होते. राज्यसभेत प्रवेश केल्यानंतर कोणत्याही पीएची मदत न घेता स्वतः प्रश्न तयार करून संसदेत मांडले. पहिल्याच अधिवेशनात 6 विधेयकांवर बोलण्याची संधी मिळाली. यामध्ये वंदे मातरम, जन्ममृत्यू नोंदणी, दुरुस्ती, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या, बँकर्स बुक्स एव्हिडन्स, केरळ अल्टरेशन ऑफ नेम आणि नॅशनल कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन या विधेयकांचा समावेश असल्याचं त्यांनी सांगितलं. सोलापूरच्या टेक्स्टाईल उद्योगासह सोलापुरी चादर, विमानतळाचं नाईट लँडिंग, रेल्वे सुविधा, शेतकरी, महिला, कामगार, आरोग्य, ऊर्जा आणि घरकुल आदी प्रश्न संसदेत मांडल्याचं त्यांनी नमूद केलं. 22 दिवसांच्या अधिवेशनात सुमारे 150 प्रश्न विचारले. मात्र बॅलेट प्रक्रियेतून 34 प्रश्न निवडले गेले. यामध्ये 6 तारांकित प्रश्नांचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन सोलापुरी चादर भेट दिल्याचा प्रसंगही त्यांनी सांगितला. सोलापुरी चादरीचे पंतप्रधानांनी केलेलं कौतुक हा सोलापूरची लेक म्हणून अभिमानाचा क्षण असल्याचं त्या म्हणाल्या. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या पाठबळाबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. त्यांच्यासाठी शिष्यवृत्ती योजना आहे, शालेय साहित्य वाटप, सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने खरं तर हे असे वेगवेगळे आणि अनोखे उपक्रम सातत्याने सदस्यांसाठी राबवले जातात. आणि त्याचबरोबर सोलापूर शहरातील जे महत्वाच्या पदावरती निवड होणारे व्यक्ती असतील, अधिकारी असतील, यांचा वार्तालाप असेल, यांचा सन्मान सत्कार असेल, तो देखील श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आपण नियमितपणे करतो. आज पुन्हा एकदा ज्योतिताईंची आपण निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करतोय, त्यांचं अभिनंदन करतोय आणि वार्तालाप करतोय. ताईंना त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. लवकरच त्यांना आणखी मोठी जबाबदारी केंद्रामध्ये मिळो ह्या देखील शुभेच्छा आम्ही देतो आणि थांबतो. धन्यवाद. यानंतर आपल्या श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम बापू घेलगुडे यांना विनंती करतो की त्यांनी ताईंचा सन्मान करावा. आजच्या या अत्यंत कौटुंबिक असा सत्कार सोहळा, मी हा कौटुंबिकच म्हणेन कारण मी स्वतःला कायम पत्रकार परिवाराचाच एक भाग समजत आली आहे. कारण माझ्या आयुष्यातलं, माझ्या करिअरचं पहिलं पाऊल हे पत्रकारितेच्या क्षेत्रातलं होतं. माझ्या कुटुंबातली अनेक मंडळी या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. त्याच्यामुळे आजचा हा सत्कार सोहळा माझ्या परिवारानं, माझ्या भावांनी एका लाडक्या बहिणीचा केलेला सत्कार असंच मी याकडे बघते. मला वाटतं 2-4 दिवसांनीच आता रक्षाबंधन येतंय. 28 तारखेला राखी पौर्णिमा आहे आणि त्याच्या आधीच आपली एक सोलापूर मधली अत्यंत संघर्षामधून आणि खडतर परिस्थितीशी झुंज देत पुढे जाणारी बहीण, तिच्या अचिव्हमेंटचं तुम्हाला सगळ्यांना इतकं कौतुक वाटलं की आपण इथे बोलवलं. मला खूप अप्रूप वाटतंय कारण ज्या वेळेला खासदारपदी निवड झाली त्याही वेळेला माझ्या सर्व पत्रकार बांधवांनी तितक्याच थाटामाटानं केलेलं कौतुक आणि स्वागत माझ्या प्रत्येक वाटचालीमध्ये आणि माझ्या प्रत्येक पावलामध्ये मला हत्तीचं बळ देणारं ठरलं होतं. सर्वप्रथम आमचे नेते माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचं अंतःकरणापासून आभार. कारण त्यांच्या एवढा मोठ्या मनाचा भाऊ पाठीराखा म्हणून जर माझ्या पाठीशी उभा राहिला नसता
तर सोलापूरची लेक गल्लीपासून दिल्लीपर्यंत पोहोचूच शकली नसते. मला मनापासून आभार मानायचे आहेत युवा अभ्यासू खासदार आमचे संसदीय गटनेते डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब. केवळ संसदीय गटनेते म्हणून नव्हे तर आपल्या परिवारातली एक बहीण म्हणून दिल्लीतल्या माझ्या पहिल्याच अधिवेशनात त्यांनी मला कायम प्रेरणा दिली, मार्गदर्शन दिलं आणि त्यामुळेच आज पहिल्या अधिवेशनातली जी काही कामगिरी मी करू शकले ते आमचे संसदीय गटनेते खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या समर्थ अशा पाठबळामुळे करू शकले. आजच्या या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित असणारे विक्रमी अध्यक्षपद भूषवणारे सन्माननीय विक्रम बापू खेलबोडेजी, माझे बंधू सागर दादा सुरवसे, माझे बंधू किरणजी गायकवाड आणि उपस्थित सर्व सन्माननीय पत्रकार बांधव, आमचे जिल्हा प्रमुख माननीय अमोल बापू शिंदे साहेब, जिल्हा प्रमुख आदरणीय अमरदादा पाटील, सन्माननीय नगरसेवक प्रियदर्शन भैया साठे, मान्य प्रकाशजी राठोड, श्रीनिवासजी कर्ली, नागेशजी पासकंटी आणि उपस्थित सर्वांना आज खरं तर सोलापूरची लेक म्हणून मी अधिवेशनातलं माझं रिपोर्ट कार्ड घेऊन सोलापूरकरांच्या समोर आणि तुमच्या सर्वांच्या समोर उभी आहे. मी पहिल्याच अधिवेशनात पास झाले का नापास झाले हे तुम्ही सगळ्यांनी आणि सोलापूरकरांनी ठरवायचं. परंतु कुठलाही राजकारणाचा वारसा नसलेली आणि ज्या मुलीनं कधी महापालिकेचं सुद्धा सभागृह बघितलं नव्हतं, ती देशाच्या वरिष्ठ सभागृहात पोहोचल्यानंतर कुठल्याही पीएची मदत न घेता प्रत्येक प्रश्न स्वतः तयार केला. प्रत्येक भाषण हे आधीच प्राध्यापिका असल्यामुळे आणि वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घ्यायची सवय असल्यामुळे नोट्स काढले आणि त्यामुळं मी आज सोलापूरची लेक म्हणून तुम्हाला सांगू इच्छिते की पहिल्याच अधिवेशनात मला एकूण 6 विधेयकांच्या वरती बोलायची संधी मिळाली आणि माझे एकूण 34 प्रश्न पहिल्या अधिवेशनामध्ये लागलेले आहेत. त्यातले 6 प्रश्न हे तारांकित होते आणि उरलेले जे 28 प्रश्न आहेत ते अतारांकित आहेत. पहिल्याच अधिवेशनामधली माझी उपस्थिती ही 100% होती आणि अक्षरशः एखाद्या विद्यार्थिनीनं संसद अटेंड करावी त्या पद्धतीनं सकाळी बरोबर 11 वाजल्यापासून ते तहकूब होईपर्यंत मी पूर्ण वेळ संसदेमध्ये उपस्थित राहून राज्यसभेतली प्रत्येक चर्चा, प्रत्येक कामकाजामध्ये मी सहभाग नोंदवलेला आहे. आणि माझ्यासाठी अत्यंत भाग्याची गोष्ट म्हणजे मला पहिल्याच अधिवेशनामध्ये देशाचे नेते सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांची भेट घेण्याची संधी मिळाली. त्यांनी आमच्या एनडीएच्या सर्व नूतन खासदारांना नाश्त्यासाठी त्यांच्या घरी आमंत्रित केलं होतं. पंतप्रधानांच्या सोबत जवळपास 2 तास आम्हाला मनमोकळ्या गप्पा मारता आल्या, त्यांच्या सोबत ब्रेकफास्ट करता आला. त्यांनी अक्षरशः एखाद्या कुटुंब प्रमुखाप्रमाणे तब्येतीची काळजी घ्या, रोज योगा करा, जिम करा, चालायला जा, 40शी नंतर तुम्ही फुल बॉडी हेल्थ चेकअप करून घ्या आणि इथपासून ते कसं आपण मतदारसंघाला वेळ दिला पाहिजे, प्रश्न कसे मांडले पाहिजेत, या सगळ्या गोष्टींचं मार्गदर्शन मिळालं. पण त्याहीपेक्षा मला आनंदाची गोष्ट होती की पंतप्रधानांना भेटताना सुद्धा मी सोलापूर विसरले नाही. त्या दिवशी नॅशनल हँडलूम डे होता आणि त्यामुळे मी सन्माननीय पंतप्रधानांना आपल्या सोलापूरची शान असणारी सोलापुरी चादर, ज्या आमच्या कष्टकऱ्यांनी आपल्या लाडक्या पंतप्रधानांची प्रतिमा सोलापूरच्या सुताच्या धाग्यापासून विणलेली चादर मला पंतप्रधानांना भेट देता आली. प्रधानमंत्र्यांना ती इतकी आवडली की मला एकाच दिवशी सन्माननीय प्रधानमंत्री मोदीजींना 2 वेळाला भेटता आलं. पहिल्यांदा सगळ्या खासदारांच्या सोबत ब्रेकफास्टसाठी भेटले. त्याच दिवशी आमचे नेते सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आले होते. त्यांच्या समवेत आम्ही जेव्हा दुसऱ्यांदा गेलो तेव्हा आवर्जून मोदीजींनी एकनाथजी शिंदे साहेबांना सांगितलं की ताईने मुझे सोलापुर की बहुत ही अच्छी चादर भेट दी और वो मुझे बहुत पसंद आई. म्हणजे देशाच्या नेत्यांनी सोलापूरचं कौतुक करणं, सोलापूरच्या चादरीचं कौतुक करणं हे सोलापूरची लेक म्हणून माझ्यासाठी अभिमानाचा आणि गौरवाचा क्षण होता. मला आपल्याला सांगायला आनंद वाटतोय की ज्या 6 बिलवरती मी बोलले, पहिलंच भाषण मला वंदे मातरमच्या बिलवरती करता आलं. मला अभिमान वाटतोय की सोलापूरचं स्वातंत्र्य चळवळीतलं योगदान इतकं मोठं आहे आणि सोलापूरची राज्यसभेतली खासदार म्हणून प्रिव्हेन्शन ऑन इन्सल्ट टू नॅशनल ऑनर या बिलवरती मी माझं मत व्यक्त केलं. त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन ऑफ बर्थ्स अँड डेथ्स अमेंडमेंट बिल यामध्ये मी डिजिटलायझेशन होत असताना शोषित, वंचित, मागासवर्गीय, भटक्या विमुक्त यांच्या हक्काला बाधा पोहोचू नये हे मी तिथं आग्रहानं बोलले. द सुप्रीम कोर्ट नंबर ऑफ जजेस अमेंडमेंट बिल हे 3रं बिल होतं ज्याच्यावरती मी माझं मत व्यक्त केलं आणि त्यामध्ये मी ही अपेक्षा व्यक्त केली की सुप्रीम कोर्टातल्या जजेसची संख्या वाढल्यामुळं आता मोदीजींच्या एनडीएच्या शासन काळात तारीख पे तारीख मिळणार नाही तर इन्साफ मिळेल
ही अपेक्षा मी त्या भाषणामध्ये व्यक्त केली. द बँकर्स बुक्स एव्हिडन्स बिल याच्यावरती बोलत असताना मी इंग्रजीमधून माझे विचार व्यक्त केले आणि त्याचं कौतुक अक्षरशः देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामनजींनी सुद्धा केलं. त्यानंतर द केरला अल्टरेशन ऑफ नेम बिल आणि द नॅशनल कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन बिल अशा एकूण 6 विधेयकांच्या वरती मी बोलले. त्याचबरोबर जे 34 प्रश्न माझे लागले, मला अभिमानानं सांगायचंय की सोलापूरच्या टेक्सटाईल क्लस्टरच्या संदर्भात आणि जीआय टॅग प्राप्तचा आधार असेल, एक ओडीओपी असेल, पीएम मित्र असेल किंवा मग जागतिक स्पर्धेमध्ये सोलापुरी चादर आणि सोलापूरचं टेक्सटाईल कसं टिकून राहावे या संदर्भातला प्रश्न मी विचारलेला होता. त्याचं उत्तर मंत्रालयाकडून आलेलं आहे. पत्रकार परिषद संपल्यानंतर मी हे सगळे डॉक्युमेंट्स आपल्याला देईन आणि ज्यांना कोणाला हवी असतील त्यांना मी सॉफ्ट कॉपी सुद्धा आपल्याला पाठवेन. त्याचबरोबर सोलापूरचा जो दुसरा महत्वाचा प्रश्न होता, सोलापूरच्या विमानतळाच्या नाईट लँडिंगचा, तो सुद्धा प्रश्न मी विचारलेला आहे आणि त्याचंही उत्तर सन्माननीय नागरी उड्डाण मंत्र्यांनी मला दिलेलं आहे आणि त्यासोबतचा सगळा डेटा मी आपल्याला शेअर करते. आणि त्याचबरोबर सोलापूरचा तिसरा प्रश्न जो माझा लागलेला होता तो म्हणजे सोलापूरच्या आणखीन आधुनिक वंदे भारत एक्सप्रेस असतील आणि सोलापूर, मराठवाडा, नागपूर या सगळ्या गोष्टींना जोडलं जाऊन सोलापूरमध्ये नवीन रेल्वे कशा तयार होतील असे 3 प्रश्न सोलापूरचे. म्हणजे बाकीचे प्रश्न मी विचारलेले होते, परंतु बॅलेट होतं प्रश्नांचं आणि बॅलेटमध्ये ज्याला जास्त मतं पडतात तेवढेच प्रश्न निवडले जातात. त्यामुळे मी जेवढे संसदेचे 22 दिवस होते प्रत्येक दिवसाचे 7 प्रमाणे जवळपास 150 प्रश्न मी विचारले, पण त्यापैकी बॅलेट आणि मतदान होऊन माझ्या 34 प्रश्नांची निवड झालेली आहे. सोलापूरचे बाकीचेही प्रश्न मी विचारलेले होते, परंतु या 3 प्रश्नांना बॅलेट जास्त पडल्यामुळे हे 3 प्रश्न लागले. त्याचबरोबर शेतकऱ्यांचं प्रतिनिधित्व करत असताना कांदा उत्पादक शेतकऱ्यांना जो म्हणजे अनेक प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागतो की जेव्हा शेतकऱ्याचा कांदा हा मार्केटमध्ये येतो त्यावेळेला भाव पडलेले असतात आणि ग्राहकांना मात्र अत्यंत चढ्या भावानं कांदा विकत घ्यावा लागतो. तर त्यामुळे जी काही आपली एक्सपोर्ट पॉलिसी असेल किंवा मग निर्यात शुल्क कमी करणं असेल किंवा मग कांद्याचे बाय प्रॉडक्ट्स बनवून शेतकऱ्यांच्या कांद्याला अत्यंत योग्य असा भाव देण्यासाठी सरकार काय उपाययोजना करत आहे हा प्रश्न मी विचारलेला होता. आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांचा दुसरा महत्वाचा प्रश्न की खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना खतं वेळेवरती मिळत नाहीत आणि त्यामुळं लिंकिंग खतांचा कंपल्शन हे शेतकऱ्यांच्या वरती होऊ नये, खतांचा काळा बाजार थांबावा आणि शेतकऱ्यांना जसं शेतीला पाणी वेळेवर मिळालं पाहिजे त्याच पद्धतीने त्यांना खतं सुद्धा मिळाली पाहिजेत हा प्रश्न मी विचारला. महिलांच्या संदर्भात एक महिला खासदार म्हणून प्रतिनिधित्व करत असताना तारांकित प्रश्न मी विचारलेला होता की मध्ये जी प्रणित मोरे आणि 370 रुपये बिर्याणीची कॉन्ट्रोवर्सी झालेली होती की कुणीतरी आपल्या गर्लफ्रेंडला जर 370 रुपयाची बिर्याणी दिली तरी सुद्धा मग तिचा उपभोग घेता येईल या पद्धतीचं महिलांचं ऑब्जेक्टिफिकेशन जे सोशल मीडियावरती आणि स्टँडअप कॉमेडी मधून जे होतं ते थांबवण्यासाठी सरकार या सगळ्या स्टँडअप कॉमेडीला सेन्सॉरच्या बंधनामध्ये आणणार आहे का आणि सोशल मीडिया आणि इंटरनेटवरती महिलांची बदनामी थांबवण्यासाठी सरकार काय पावलं उचलत आहे हा तारांकित प्रश्न मी विचारलेला होता. त्याचबरोबर मिशन शक्तीच्या अंतर्गत ज्या काही शाळा आहेत किंवा इतर ठिकाणं आहेत जिथं महिला जातात तिथं सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन हे कंपल्सरी असावे ज्यामुळं मुलींचा शाळेमधल्या गळतीचा दर कमी होईल हा प्रश्न मी विचारलेला होता. त्याचबरोबर सखी वन स्टॉप सेंटर आणि त्याचबरोबर ज्या बेघर महिला आहेत, ज्या संकटग्रस्त महिला आहेत आणि ज्या पीडित महिला आहेत त्यांच्या मासिक धर्माच्या वेळेला त्यांच्या प्रजनन स्वास्थ्य आणि त्यांच्या मानसिक स्वास्थ्याच्या संदर्भात सरकार हे काय काय पावलं उचलत आहे तो प्रश्न विचारलेला होता. त्याचबरोबर मी ज्या महिला गर्भवती महिला असतात त्यांना जो ॲनिमिया किंवा HB ची कमतरता असते त्या संदर्भामध्ये आणि मातृस्वास्थ्य सदृढीकरण म्हणजे मातेचं स्वास्थ्य हे चांगलं राहावं जेणेकरून पिढी सदृढ घडता येईल हा प्रश्न मी सरकारला विचारलेला होता. आणखीन एक महत्वाचा प्रश्न महाराष्ट्राची लेक म्हणून आणि छत्रपती शिवरायांच्या विचारांवरती निष्ठा ठेवणारी एक त्यांच्या विचारांवरती चालणारी मावळा म्हणून मला विचारण्याचं भाग्य लाभलं की ते म्हणजे मराठा मिलिटरी लँडस्केप महाराष्ट्र आणि तामिळनाडू मधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या ज्या 12 ऐतिहासिक किल्ल्यांचा समावेश युनेस्कोच्या यादीमध्ये झालेला होता त्या वैश्विक धरोहर स्थलांचा विकास सरकार कसा करणार आहे आणि त्याचबरोबर भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्यामधून या सगळ्या किल्ल्यांचा जीर्णोद्धार व्हावा
यासाठी मी छत्रपती शिवाजी महाराजांचे जी किल्ले आहेत, जे आपल्या महाराष्ट्राची शान आहे, त्याला केवळ राष्ट्रीय पातळीवर नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत त्याची ओळख ही मिळवण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत हे विचारलेलं होतं. त्याचबरोबर मी आरोग्य असेल, ग्रामीण असेल, ऊर्जा असतील, कामगार असतील, मग कामगारांच्या मध्ये सुद्धा मी सफाई कामगारांचा प्रश्न विचारलाय, मी कचरा वेचणाऱ्या कामगारांचा प्रश्न विचारलेला आहे. त्याचबरोबर मी प्रधानमंत्री जन आवास योजनेच्या माध्यमातून प्रत्येक गरीबाला घर मिळालं पाहिजे. मी त्याचबरोबर ऊर्जा क्षेत्रामध्ये प्रश्न विचारलेले आहेत, उद्योग क्षेत्रांच्या मधले मी प्रश्न विचारलेले आहेत. तर हे सगळ्या प्रश्नांची जे काही आहे पीडीएफ मी आपल्याला सगळ्यांना देते, त्याचं डिटेल उत्तर सुद्धा आपल्याला मिळेल. आणि मला वाटतं की अशा पद्धतीनं पहिलं अधिवेशन आमचं ओरिएंटेशन पण झालं. नवीन खासदार म्हणून आम्हाला 2 दिवस शनिवार आणि रविवार राज्यसभा आणि राज्यसभेच्या सचिवालयानं प्रश्न कसे विचारले जातात, 0 अवर कसा मांडायचा असतो आणि एक उत्तम राज्यसभा सदस्य म्हणून नवीन लोकांनी कामगिरी करत असताना काय काय जबाबदारी घेतली पाहिजे या संदर्भामध्ये आम्हाला मार्गदर्शन केलं. समितीवरती निवड झाल्याच आमची पहिली मीटिंग ही कलकत्ता येथे झाली आणि तिथे केंद्रीय महिला बालविकास कॅबिनेट मंत्री माननीय अन्नपूर्णा देवी आणि राज्यमंत्री सन्माननीय सावित्री ठाकूर यांच्या उपस्थितीमध्ये देशभरामधल्या ज्या 2 महत्वाच्या योजना महिला सशक्तीकरणाच्या, एक म्हणजे वन स्टॉप सेंटर आणि दुसरी म्हणजे प्रधानमंत्री मातृवंदन योजना, त्या योजनांचा आम्ही आढावा घेतला. त्यामध्ये वन स्टॉप सेंटरमध्ये पोलिसांची अवेलेबिलिटी असेल, वैद्यकीय सेवेची अवेलेबिलिटी असेल किंवा एखादी अत्याचार पीडित महिला किंवा मुलगी आल्यानंतर तिला अनेक तास वाट बघणं किंवा अनेक वेळेला तिला पुन्हा पुन्हा त्याच प्रश्नांची उत्तरं द्यावी लागू नयेत अशा पद्धतीचा एक यंत्रणा विकसित करण्याची आम्ही विनंती केली. आणि प्रधानमंत्री मातृवंदन योजनेमध्ये आता जे 5,000 रुपये दिले जातात ते महागाईच्या मानाने खूप कमी आहेत आणि त्याच्यामध्ये वाढ केली जावी अशी ही मागणी आम्ही आदरणीय कॅबिनेट मंत्र्यांच्याकडे केलेली आहे. आणि आता येणाऱ्या 27 तारखेला पर्सनल पब्लिक ग्रीव्हान्सेस लॉ आणि जस्टिस या कमिटीची माझी मीटिंग दिल्लीला होणार आहे आणि सोलापूरची एक अत्यंत सर्वसामान्य परिस्थितीमधून शिक्षण पूर्ण करून, कधी पत्रकारितेतून, कधी सूत्रसंचालनातून, कधी निवेदनातून, कधी वक्तृत्वातून, कधी सामाजिक चळवळीमधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या, छत्रपती शिवरायांच्या विचारांवरती निष्ठा ठेवून काम करणारी माझ्यासारखी एक सर्वसामान्य महिला माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या पाठबळामुळे आज राज्यसभेपर्यंत पोहोचली. प्रामाणिकपणानं काम केलंय, प्रामाणिकपणानं संसदेच्या अधिवेशनामध्ये स्वतःचं योगदान दिलंय आणि माझी मातृभूमी म्हणून ज्या मातीत मी जन्माला आले, ज्या सोलापूरच्या नागरिकांचं ऋण माझ्यावरती आहे, त्यांच्या समोर मी माझं हे रिपोर्ट कार्ड सादर करत आहे. धन्यवाद. काय राष्ट्रगीत आहे, राष्ट्रगीत गायलं नाही म्हणून शिक्षा होणार 5-5 वर्ष. तुम्हाला ते गुन्हेगार आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल त्यांना मंत्रिपद दिली जातात, त्यांना मंत्रिपद दिला जातं आणि त्यांचं शुद्धीकरण केलं जातं. आणि एखादं राष्ट्रगीत म्हणलं नाही म्हणून एखाद्याला जेलमध्ये घालायचं म्हणजे त्याचा गैरवापर एक चर्चा आहे. खरं तर मला वाटतं की या संदर्भामध्ये एक विरोधक फेक नॅरेटिव्ह पसरवत आहे. वंदे मातरम हे राष्ट्रीय गान म्हणून ह्याला आपल्या संविधान सभेने मान्यता दिलेली आहे. अगदी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी सुद्धा त्याच वेळेला हे आश्वासित केलेलं होतं की जो दर्जा, जो सन्मान हा जनगणमनला दिलेला आहे, तोच सन्मान हा वंदे मातरमला सुद्धा देणार, हे आम्ही म्हणत नाही आहोत, हे डॉक्टर राजेंद्र प्रसाद बोलले होते. वंदे मातरम हे कुठल्याही एका जातीचं, एका धर्माचं, एका प्रांताचं गीत नाहीये. हे या देशाच्या स्वातंत्र्य चळवळीचं गीत आहे. आनंद मठ मध्ये जेव्हा हे गीत गायलं गेलं त्यावेळेला अगदी आपल्या महाराष्ट्रामध्ये धुळे असेल, जळगाव असेल, अनेक वेळेला वंदे मातरम गात गात स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिलेली आहे. आणि मग मला सांगा की जिथे म्हणजे अगदी अनेक मुस्लिम देशभक्त सुद्धा वंदे मातरम गातात, मग त्या वंदे मातरमला खंडित कुणी केलं? मला आज राजकीय भाष्य करायचं नाहीये, मला केवळ 2च मिनिटं बोलता आलं, तेवढीच संधी मिळाली, पण मी खूप अभ्यास करून गेले होते की वंदे मातरमला खंडित करण्याचं पाप हे कुणी केलं, कुणी त्या वंदे मातरमची कॉन्ट्रोवर्सी केली. आणि जर डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी 1950 साली आश्वासित केलेलं होतं की जनगणमनचा दर्जाच आम्ही वंदे मातरमला देणार, तर इतकी वर्ष मग त्याला उशीर का झाला? म्हणजे देशाच्या राष्ट्रीय गानाच्या बाबतीत सुद्धा हा भेदभाव का होतोय? आणि दादा, ती जी शिक्षा आहे ती म्हटलं नाही म्हणून होणार नाहीये. मला सांगा की देशाची राष्ट्रीय प्रतीक ही प्रत्येकाच्या अभिमानाचा विषय असतात. तिरंग्या झेंड्याचा सन्मान हा झालाच पाहिजे.
जनगणमनचा सन्मान झालाच पाहिजे. देशाच्या संविधानाचा अपमान झाल्यानंतर शिक्षेची तरतूद आहेच. त्याचप्रमाणे लाखो क्रांतिकारकांच्या प्रेरणेचं स्फूर्तिगीत असणाऱ्या वंदे मातरमचा सन्मान झालाच पाहिजे. याच्यामध्ये कोणी वेगळा अँगल का आणतंय हेच मला कळत नाही. ते वंदे मातरम तुम्ही संसदेत होता त्या दिवशी, तर ते 5ही कडवे म्हणावेत असं सक्तीचं केलं गेलं का 2च म्हणले तरी चालतील? वंदे मातरम हे गीत जे लिहिलं आनंद मठ मध्ये ते पूर्ण लिहिलेलं होतं. मग मला सांगा की जी पूर्ण 5 कडवी होती ती जर एखाद्या कवीनं आपल्या प्रतिभाशक्तीनं आपल्या भारत मातेला म्हणजे आपल्या देशामध्ये देशाला सुद्धा बघताना मातेच्या रूपामध्ये जर बघितलं, त्या मातेला एका दुर्गेच्या रूपामध्ये जर बघितलं आणि मग तिथे काही जणांना कदाचित त्यांच्या वोट बँकची भीती वाटली म्हणून 5 कडव्याची 2 कडवी झाली का? खरं तर मी त्याच्यावरती बोलू शकेन. मला हा इतिहास माहिती मॅडम, सगळ्यांना माहिती, फक्त त्या दिवशी ठराव काय झाला? 5ही कडवी ही पूर्णपणानं प्रत्येक कार्यक्रमामध्ये म्हणली जावी हे देशाच्या संसदेमध्ये मान्य झाले. मग जर मगाशी आमचे मित्र म्हणले कदम त्याप्रमाणे 2च म्हणली गेलेली आहेत, मग तो जर ते न म्हणण्यासारखं त्याला ते तिथं शिक्षा झाली होणार ना? मग काय ते म्हणतात तसं ते अस्त्र म्हणून आता वापरलं जाणार. वाद ज्याच्यावरती आहे आणि माझ्या माहितीनुसार 5 कडव्याची सक्ती नाही. आपण जरा माहिती घ्या. नाही बघा, देशाच्या पंतप्रधानांनी सुद्धा हे सगळं ठीक आहे, पण 5 कडवी म्हटलीच पाहिजे असं काही. देशाच्या पंतप्रधानांनी सुद्धा लाल किल्ल्यावरती संपूर्ण वंदे मातरमचं गायन केलेलं आहे. कायदा वेगळा असतो आणि तुम्ही कृती करणं वेगळा असतो. कृती ठरलंय काय तेवढं आम्हाला सांगा किंवा माहिती घेऊन सांगा. हो, मी तुम्हाला तेच सांगतेय की देशाच्या पंतप्रधानांनी सुद्धा संपूर्ण 5 कडव्यांचं गायन हे केलेलं आहे. त्या दिवशी जे बिल प्रिव्हेन्शन टू इन्सल्ट टू नॅशनल ऑनर हे जे बिल होतं ते बिल नक्की काय होतं तर ते एवढ्यासाठी होतं की ज्या पद्धतीनं जनगण म्हणत असताना जर कोणी अडथळा केला तर त्यांना शिक्षा होते. त्याच पद्धतीनं वंदे मातरम म्हणत असताना जर कोणी हेतुपुरस्सर अडथळा निर्माण केला किंवा त्याच्या गायनामध्ये जर कोणी प्रतिबंध निर्माण केला सगळे 5 म्हणले पाहिजेत. त्या दिवशी किती कडवे ऐका मी तुम्हाला तेच सांगतेय, तुम्ही ऐकून घ्या मी काय म्हणतेय. त्या दिवशीच्या बिलमध्ये ज्या दिवशी मी उपस्थित होते त्या दिवशीच्या बिलमध्ये त्या बिलचा जो दस्तऐवज होता ना तो मी तुम्हाला पाहिजे तर देते. त्याच्यामध्ये किती कडवे म्हणायचे याची चर्चा नव्हती. तर वंदे मातरम हे राष्ट्रीय गान आहे आणि ते म्हणत असताना जर कोणी अडथळा निर्माण केला किंवा त्याला जर कोणी प्रतिबंध केला तर जसा संविधान वंदे मातरम जनगण मन किंवा राष्ट्रीय ध्वज याचा अपमान केल्यानंतर ज्या पद्धतीची शिक्षा आहे तीच शिक्षा वंदे मातरमच्या गायनाला प्रतिबंध करतात. म्हणजे हा राष्ट्रध्वज ठरवला जातोय त्याच्यावरतीच विरोधकांचा आक्षेप आहे. विरोधकांना नका सांगू, मी सोयीनं सांगतच नाहीये, जे घडलं मी तेच सांगते. आम्ही माहिती घेतली, अजून 5 कडव्याची सक्ती लागू केली नाही असंच सांगण्यात येतं. मग आम्हाला खरं काय ते कोण सांगणार? तुम्ही सांगणार का? मी तुम्हाला सांगते की जे बिल आहे ते वेबसाईटवर सगळीकडे अवेलेबल आहे. नाही ठराव काय झाला? तो ठराव कडव्यांच्या संदर्भातला नव्हताच त्या दिवशी ज्या दिवशी मी उपस्थित होते. सक्ती केल्यानंतर म्हटलं पाहिजे तुम्ही समजून घ्या, असं नाहीये, तुम्ही समजून घ्या. ऐका मी तुम्हाला तेच सांगतेय, तुम्ही समजून घ्या मला काय सांगायचंय. ज्या दिवशी मी राज्यसभेत उपस्थित होते, ज्या दिवशी हे बिल राज्यसभेमध्ये आलं त्या बिल मध्ये जे नमूद आहे तीच गोष्ट मी तुम्हाला सांगते की त्या दिवशी चर्चा काय झाली आहे की जो शब्द डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी दिलेला होता, जो शब्द देशाच्या संविधान सभेने दिलेला होता की जो दर्जा जनगण मनला आहे तोच दर्जा हा वंदे मातरमला सुद्धा असला पाहिजे. वंदे मातरम हे देशाच्या स्वातंत्र्य चळवळीचं स्फूर्ती गीत आहे, त्याचा सन्मान प्रत्येकाने केला पाहिजे आणि जर त्याचं गायन होत असताना जर कोणी अडथळा निर्माण केला तर त्यांना शिक्षा झाली पाहिजे. ही चर्चा त्या दिवशी झालेली आहे आणि उलट त्यावेळेला विरोधकांनी वॉकआउट केला, विरोधकांनी चर्चेमध्ये सहभाग नाही घेतला. उलट मग जे विरोधक आज अशा पद्धतीचं फेक नॅरेटिव्ह बाहेर पसरवतायत, मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे की मग ज्या वेळेला वंदे मातरमवरती चर्चा होत होती का गोंधळ घातला, का तुम्ही भाषणांच्या मध्ये अडथळे निर्माण केले? माझ्यासारखी एखादी पहिल्या टर्मची खासदार हो, मला सांगा की राज्यसभा असेल किंवा लोकसभा असेल, पहिल्या वेळेसचे खासदार बोलत असताना त्यांना मेडन स्पीचची संधी दिली जाते. मेडन स्पीचला 10 मिनिटं बोलायचं असतं आणि हे संकेत आहेत
की एखादा मेडल स्पीच करत असेल खासदार तर त्यावेळेला अडथळे निर्माण केले जाऊ नयेत. सगळ्यांनी, मग ते विरोधक असतील किंवा सत्ताधारी असतील, त्यांनी शांततेने ऐकून घ्यावं. पण मीच नाही तर माझ्यासारख्या अनेक खासदारांना मेडल स्पीचची 10 मिनिटं नाही मिळाली, 2च मिनिटं दिली गेली. प्रचंड गोंधळ घातला गेला आणि सुरुवातीला ज्यावेळी नारेबाजी झाली, घोषणाबाजी झाली आणि त्यांच्या घोषणांच्या आवाजांना आणि त्यांच्या विरोधाच्या आवाजाला न जुमानता आम्ही राष्ट्रप्रेमावरती बोलत होतो, त्यावेळेला या देशाच्या सन्मानाचा, राष्ट्रीय गीताचा विषय असताना जे विरोधक वॉकआउट करून गेलेले ते बाहेर का बोलतात? मग चर्चेचं सर्वोच्च सदन हे संसद आहे ना, या देशाच्या संविधानाच्या प्रमाणे राज्यसभा सर्वोच्च सदन आहे, तिथं का नाही त्यांनी चर्चा केली? न्यूज पेपर मध्ये कुठला त्याच्यावर विद्यार्थ्यांनी जंतर आंदोलन केलं. आंदोलनामध्ये विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झाला, शस्त्राचा वापर करण्यात आला आणि लोकसभा आणि ज्या सभांमध्ये तुम्ही वरिष्ठ सभागृह, या दोन्ही सभागृहामध्ये मागणी होती की गृहमंत्र्यांनी याच्यावर खुलासा करावा, त्याच्यावर भाष्य करावं, पंतप्रधानांनी भाष्य करावं आणि एक दायित्व म्हणून त्यांनी जे बोलणं अपेक्षित होते ते एकूणच या पावसाळी अधिवेशनामध्ये दिसून आलं नाही. वंदे मातरमच्या 5 पडद्यानंतर अवघ्या 2 मिनिटांमध्ये पंतप्रधान लोकसभेच्या बाहेर जातात, सभागृहाच्या बाहेर जातात. याचा अर्थ म्हणजे यांना बांधिलकी नाही आता या सभागृहाची, या सभागृहाच्या आखणीची, या लोकशाहीची, लोकशाही व्यवस्थेची आणि या विद्यार्थ्याच्या मागणीची. संसदेच्या सभागृहामध्ये या अधिवेशनातला प्रत्येक दिवस आणि संसदेचं, राज्यसभेचं कामकाज चालू असतानाचा प्रत्येक मिनिट मी तिथे उपस्थित राहिली आहे. आणि तुम्हाला मला हेच सांगायचं आहे की या देशातल्या विद्यार्थ्यांचा आवाज हा सन्माननीय पंतप्रधानांनी ऐकलाय, सन्माननीय गृहमंत्र्यांनी ऐकलाय. आपल्यापर्यंत जे पोहोचलं ते फक्त विरोधक हे फक्त तिथे उपस्थित राहायचे आणि राज्यसभेचं किंवा लोकसभेचं कामकाज सुरू झालं की फक्त त्यांची घोषणाबाजी सुरू व्हायची. संसदेमध्ये चर्चा होण्यासाठी काही नियम असतात. चर्चेचा प्रस्ताव द्यावा लागतो. संसदीय कार्यमंत्री सन्माननीय किरण रिजिजू असतील किंवा आमचे राज्यसभेचे सभागृह नेते माननीय जगतप्रकाशजी नड्डा असतील, ते विरोधकांना, विरोधी पक्ष नेत्यांना प्रत्येक वेळेला सांगायचे की आम्ही चर्चेसाठी तयार आहोत, तुम्ही चर्चेचा प्रस्ताव द्या. परंतु प्रस्ताव न देता फक्त पॉइंट ऑफ ऑर्डर म्हणून उठून उभं राहायचं, फक्त घोषणाबाजी करायची, फक्त चिल्लमचिल्ली करायची आणि चर्चेची वेळ आली किंवा चर्चेचा प्रस्ताव द्या म्हणलं की वॉकआउट म्हणून बाहेर जायचं. ही रणनीती विरोधकांनी अवलंबलेली होती. विरोधकांना चर्चाच करायची नव्हती. सन्माननीय अमित शहा साहेबांनी सुद्धा संसदेच्या आवारामध्ये तुमच्या सर्व प्रसार माध्यमांना मुलाखत दिलेली आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही जर सांगत असाल तर आज दुपारपासून विरोधकांनी चर्चेचा प्रस्ताव द्यावा. आज दुपारपासून ते उद्या दुपारी 3 वाजेपर्यंत आपण चर्चा करू आणि त्या प्रत्येक चर्चेला मी समोर उपस्थित राहून ऐकेन आणि त्याला उत्तर देईन. हे स्वतः अमित शहाजींनी नॅशनल चॅनेलला मुलाखत दिलेली आहे. मग तरी सुद्धा विरोधकांनी चर्चेचा प्रस्ताव का नाही दिला? कदाचित त्यांना चर्चाच नको होती. त्यांना फक्त अशाच पद्धतीनं गोंधळ करायचा होता. संसदेचं 1 तासाचं कामकाज चालवण्यासाठी या देशातल्या नागरिकांच्या कराचा कोट्यावधी रुपयांचा पैसा लागलेला असतो. मग चर्चा करायला सरकार तयार असताना विरोधक चर्चेपासून का पळत होते आणि फक्त घोषणाबाजी का करत होते, हा उलटा माझा प्रश्न आहे. विद्यार्थ्यांच्या रस्त्यावरच्या मागणीला सरकारने दखल घेतली आणि शिक्षण मंत्र्याला राजीनामा दिला. अगदी बरोबर आहे, कारण देशाचं सरकार, सरकारची बांधिलकी जनतेच्या प्रती असते. सरकारची बांधिलकी हे संसदेच्या प्रती असते. अगदी 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 एक सत्ताधारी पक्षाची, एनडीएच्या घटक पक्षाची खासदार म्हणून आणि एका सर्वसामान्य तळागाळातल्या वंचित घटकाचं प्रतिनिधित्व करणारी खासदार म्हणून मी तुम्हाला संपूर्ण आत्मविश्वासानं सांगते की आमच्या एनडीए सरकारची, देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदीजींची आणि आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आमची बांधिलकी या देशाच्या नागरिकांसोबत आहे, परंतु फेक नॅरेटिव्ह चालणाऱ्या विरोधकांच्या सोबत नाहीये. ज्या वेळेला या देशाचा नागरिक आम्हाला प्रश्न विचारेल, मला दादा तुमचं ऐकून घेते पण मलाही बोलू द्या, मी तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देणार आहे. मी काही वॉकआउट करून जाणार नाहीये विरोधकांसारखं. पण एखाद्या प्रश्नाला मला जो मुद्दा मांडायचा आहे
तो सुद्धा आपण मला पूर्ण करू द्यावा असं मला वाटतं. तर आमची बांधिलकी ही जनतेशी आहे, आमची बांधिलकी विद्यार्थ्यांशी आहे. अगदी जर विद्यार्थ्यांचा आक्रोश असेल तर जनजीचं म्हणणं ऐकून देशाच्या शिक्षण मंत्र्यांना सुद्धा राजीनामा देण्यासाठी आदरणीय पंतप्रधानांनी सांगितलं, हे आपण बघितलं. मग विरोधकांची पहिली मागणी ही धर्मेंद्र प्रधान का राजीनामा दो ही होती. मग ती पूर्ण झाल्यानंतर चर्चा करायला काय हरकत होती? ते पूर्ण झाल्यानंतर सभागृहात बसायला काय हरकत होती? नेक्स्ट मागणी आली की अभी प्रधानमंत्री का राजीनामा दो. त्याच्यानंतर मागणी येते की अभी अमित शहाजी का राजीनामा दो. त्याच्यानंतर वेगळीच काहीतरी मागणी येते. तर विरोधकांनी पहिल्यांदा स्वतःची काय असेल ती स्ट्रॅटेजी ठरवावी. दररोज वेगळे वेगळे रंग बदलू नये. एनडीए आणि माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींची बांधिलकी देशाच्या जनतेप्रती आहे, विद्यार्थ्यांप्रती आहे, शेतकऱ्यांप्रती आहे, कामगारांप्रती आहे. संवाद साधताना दिसताय. राहुल गांधी पुण्यामध्ये होते.
वेधलेला आहे तो अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण ही सगळी महामंडळं वंचित आणि शोषित समाज घटकांचं सक्षमीकरण करावी याच्यासाठी आहे. आमचे सन्माननीय समाज कल्याण मंत्री माननीय संजयजी शिरसाट साहेब यांच्याशी मी या संदर्भात चर्चा करेन आणि एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मदतीनं आम्ही महामंडळाला निधी लवकरात लवकर मिळावा यासाठी मी पूर्ण प्रयत्न. ताई, आपण महामंडळ लाडकी बहीण म्हणून उल्लेख करताय, मात्र आपल्याच लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या अनेक अपत्र जे आहेत ते लाडक्या बहिणीच्या योजनेतून झालेल्या आहेत. काय भूमिका सरकारची असणार आहे असं? लाडकी बहीण योजना ही माइलस्टोन ठरणारी योजना जिनं महिलांना आर्थिक स्वातंत्र्य दिलं. परंतु त्याच वेळेला दुर्दैवानं काही लोकांनी त्याचा गैरफायदा सुद्धा घेतलेला होता. काही पुरुष लाभार्थी होते किंवा काही अपात्र होते. तर जे काही स्क्रुटिनी होतीये किंवा मग जो काही ऑनलाईन फॉर्म भरला जातोय त्याच्यामधून एकही पात्र असणारी लाडकी बहीण वंचित राहू नये याच्यासाठी आम्ही या बाबतीमध्ये सर्वतोपरी प्रयत्न करू. ताई, सध्या साखरेपासून ते सगळ्याच गोष्टी तर महागाई चालू. तुम्ही एक गृहिणी आहे. एनडीए सरकार किंवा सध्याचे जे सरकार आहे आता ते कुठेतरी महागाई रोखण्यात असमर्थ ठरत आहे असं वाटतंय का? कारण महिलांसाठी लग्नाला जे गरजेचे वस्तू आहेत, ज्वेलरी सुद्धा महाग झालेली आहे. सोनं आज 1,60,000च्या पुढे गेलेलं आहे. साखर महाग झालेली आहे. गॅस महाग झालेला आहे. आणि दुसऱ्या बाजूला आता पेट्रोल सुद्धा महाग होत आहे. म्हणजे इथेनॉल जरी मिश्रित झालंय तर पेट्रोलच्या किमती कमी झालेल्या आहेत, उलट वाढलेल्या आहेत. अशा असेल तर महागाईचा फटका सामान्य लोकांना पडतोय. आणि एका बाजूला अशी चर्चा असते नेहमीच, म्हणजे टीका केली जाते की बहिणींना देण्यात आलं परंतु दाजींकडनं पैसे काढून घेण्याचं काम हे सध्या सरकार करत आहे. तुम्ही एक गृहिणी म्हणून काय याच्याकडे बघता? हो, मी एक गृहिणी आहे. त्याच्यामुळे प्रत्येक गृहिणीला महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत आलेल्या पगारामध्ये बजेट बसवत असतात. मला ही अपेक्षा आहे की मी ज्या प्रश्नाचं उत्तर देतेय ते आपण ऐकून घ्या. तर एक गृहिणी म्हणून शेवटच्या तारखेपर्यंत महिन्याचं बजेट बसवत असताना गृहिणीची काय कसरत होत असते याची पूर्ण कल्पना मला आहे. जे प्रश्न मी विचारले गेले त्याच्यामधला एक प्रश्न मी सरकारला महागाईच्या संदर्भात सुद्धा विचारलेला आहे आणि त्या संदर्भामध्ये मला सन्माननीय मंत्री महोदयांनी अगदी पद्धतशीर असं उत्तर दिलेलं आहे. मी आपल्याला हवं तर पत्रकार परिषद संपल्यानंतर त्या प्रश्नाच्या उत्तराची प्रत देते. परंतु त्याच वेळेला आपण बघतोय किंवा पेट्रोल आणि इतर अनेक गोष्टींच्या बाबतीत जगामध्ये जी परिस्थिती आहे, मग इराण आणि अमेरिकेचं युद्ध असेल किंवा इतर अनेक गोष्टी, त्याचाही प्रभाव पडत असतो. परंतु तरी सुद्धा जगात काहीही परिस्थिती राहिली तरी त्याचा फटका आपल्या भारतीयांना बसू नये आणि सर्वसामान्य नागरिक महागाईच्या झळामध्ये भाजू नये याच्यासाठी योग्य ते सर्व प्रयत्न सरकार करत आहे. आणि वेळोवेळी महिलांच्या आणि गृहिणींची प्रतिनिधी म्हणून मी त्यांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्याचं काम करते. राज्यात मराठी भाषेकडून मुद्दा चालू आहे. मराठी भाषेवरून जो वाद पेटलेला आहे राज्यभरामध्ये, आज रिक्षा चालकांनी विविध ठिकाणी संप पुकारलेला आहे. या संदर्भात नेमकी वस्तुस्थिती काय आहे? युनिटी इन डायव्हर्सिटी दॅट इज द रिअल आयडेंटिटी ऑफ इंडिया. भारतामध्ये अनेक भाषा बोलल्या जातात. सगळ्या भाषांचा सन्मान हा झाला. मराठी उत्तर होऊ दे ना दादा. प्रश्न विचारा पण उत्तर पूर्ण झाला तर प्रत्येक भाषेचा सन्मान हा झाला पाहिजे. मराठी ही आपली मातृभाषा आहे. रिक्षा चालकांच्या वरती मराठीची सक्ती करणं याचा अर्थ आम्ही त्यांना मराठी वाङ्मयामध्ये PhD करा म्हणत नाही किंवा आम्ही त्यांना वासी मर्ढेकर किंवा कुसुमाग्रज त्यांच्या कवितांचं काही रसग्रहण करा म्हणून सांगत नाही. परंतु ज्या वेळेला आपण एखाद्या राज्यामध्ये जातो, तिथे काम करतो, तर तिथल्या नागरिकांशी त्यांच्या बोलीभाषेमध्ये संवाद साधण्यासाठीचे जे काही जुजबी 4-5 वाक्य असतील किंवा 10-12 वाक्य असतील तेवढी तरी तिथल्या लोकांनी शिकावी ही अपेक्षा करणं याच्यामध्ये वावगं काय तुम्ही मला सांगा? गेल्या 14 वर्षापासून तुम्ही ज्या भागात प्रतिनिधित्व केलं आता किमान वेतन पुढे कामगारांचं किमान वेतन 14 वर्षाच्या लढ्यानंतर आता कामगार मंत्र्यांनी आकाश कुलकर्णी साहेबांनी वेतनवाढ यांची घोषणा केली. परंतु सोलापुरातल्या सर्व विडी कामगार कारखानदारांनी विरोध केलेला आहे. आम्ही कुठल्याही परिस्थितीत वेतनवाढ देणार नाही. प्रसंगी आम्ही तेलंगणाला जाऊ आणि आता या घडची आता करंट बातमी अशी आहे की सर्व मालकांनी काही कामगारांमध्ये फूट निर्माण करून काही कामगारांना हाताशी धरून त्यांनी आता सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढलेला आहे. आम्ही वेतनवाढ देणार नाही. प्रसंगी आम्ही तेलंगणाला जाऊ. ते काय भूमिका असते? या प्रश्नाची सविस्तर माहिती मी घेईन. आताच आमचे नागेश पाचकंटीजी हाच प्रश्न घेऊन माझ्याकडे आलेले आहेत. ते तेलुगू भाषिक लोकांच्या मध्ये विडी कामगारांच्या मध्ये काम करतात.
आणि ही अप्रेस झाल्यानंतर आम्ही त्या संदर्भात चर्चा करतोय. परंतु मी एकच या ठिकाणी सांगू इच्छिते की कुठलाही उद्योग व्यवसाय कामगारांचं शोषण करून किंवा महिलांची पिळवणूक करून हा पुढे जात नसतो. जर सरकारने किमान वेतनाचा कायदा केलेला असेल तर सर्व कारखानदारांनी सरकारच्या नियमाचा सन्मान करावा. आणि महिलांना उलट बघा की भावाने बहिणीला ओवाळणी दिली तर भाऊ कधी गरीब होत नसतो, उलट त्याची समृद्धी वाढत असते. कारखानदारांनी जर किमान वेतन दिलं तर उलट त्यांचा नफा वाढेल आणि त्यांचा उद्योग व्यवसाय अजून समृद्ध होईल. ते संजय राऊत असं म्हणतात की जर का पंतप्रधानांनी चहा विकल्याचा पुरावा जर मला कुणी आणून दिला तर मी माझं राजकारण सोडेल. या सगळ्या दंतकथा आहेत आणि अशा पद्धतीच्या कथा त्यांनी पसरवल्या असं. मग अनेक लोकांना असंही वाटतं की रोजचे अग्रलेख वगैरे संजय राऊत लिहितात ही सुद्धा एक दंतकथा आहे. आणि मग ते अग्रलेख नक्की खरंच लिहितात का किंवा त्यांनी पत्रकारिता केली होती का, याही गोष्टीचे पुरावे जर त्यांनी दिले तर बरं होईल. काही लेनगरच्या बाबतीत एक प्रश्न आहे. पंतप्रधान मोदी साहेबांचं स्वप्न होतं सर्वसामान्य गरिबांना हक्काची घरं मिळायला पाहिजे. रेनगरचं जवळपास 2.5 वर्ष झाले त्यांनी चावी प्रदान करून आजपर्यंत तिथं 15,000 पहिले तयार घरांमध्ये 200 पेक्षा जास्त लोक राहायला गेले नाही. लोकांना जेव्हा विचारलं जात आहे म्हणजे जे लाभार्थी आहेत त्यांना, तर त्यांचं कारण ते असं सांगतात की एका बाजूला बँकेकडून हप्ते सुरू झाले 2400 ते 2600 रुपयाचे, आणि जर तिथं गेले राहिला तर ते भाडं म्हणजे इथं जे आम्ही 2600 रुपये देऊन राहतो ते परवडत आहे. तिथं गेले की तिथं सुविधा नाही आहेत, येणं जाणं काम शहरात आणि तिथं जाणं येणं परवडत नाही. दुसऱ्या बाजूला घराची चावी रेनगर फेडरेशन कडून देण्यात येत नाहीये. त्यांना अटी टाकण्यात आलं की जोपर्यंत तुम्ही 50,000 रुपये जे त्यांची काहीतरी ते देणगी वगैरे मागतायत, रेनगरसाठी देणगी मागतायत आणि पक्षनिधी मागतायत 20,000 पक्षनिधी, मग 60,000 रुपये आम्ही जर द्यायचं असेल तर आमची कुवत नाहीये तेवढी. जोपर्यंत आम्हाला चावी देत नाहीत, पैसे न घेता देणगी न घेता, तोपर्यंत आम्ही राहायला जाणार कसं, असं ते मुद्दा उपस्थित करत आहेत. त्यामुळं जवळपास 14,500 पेक्षा जास्त घर आज रिकामी. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी कुठल्याही पद्धतीचा पक्षभेद न बघता रेनगरला भरीव अशी मदत केलेली. प्रत्येक कष्ट करणाऱ्या माणसाला हक्काचं घर मिळावं म्हणून रेनगर उभं राहिलं. त्यासाठी आडम मास्तरांनी जे कष्ट घेतलेले आहेत आम्ही त्याचा सन्मानच करतो. पण आता जी वस्तुस्थिती आपण मांडलेली आहे, अशा पद्धतीची पिळवणूक जर कामगारांची होत असेल की ज्यांचं महिन्याचं उत्पन्न 3,000चं, 5,000चं, 10,000चं असतं, त्यांना जर अशा पद्धतीनं भरमसाठ रकमा मागून जर पिळवणूक होत असेल तर ते होऊ नये. आणि कुठल्याही पद्धतीचा पक्षनिधी न देता कामगारांना आपल्या हक्काच्या घराची चावी मिळावी यासाठी शक्य होईल तेवढे सगळे प्रयत्न शासन स्तरावर जर ती देणगी जर ती रेनगर फेडरेशन जे काही मागते ते आणि पक्षनिधी जर हे घेतलंच नाही तर आज मला वाटतं पुढच्या 3 ते 4 महिन्यात पूर्ण 15,000 घरं भरतील. हो, मी त्या संदर्भातली पूर्ण माहिती घेते आणि त्याच्यानंतर कामगारांची किंवा त्या लाभार्थ्यांची कुठल्याही पद्धतीची फसवणूक आणि पिळवणूक होऊ नये या पद्धतीची भूमिका माझी नक्कीच. शिंदे साहेबांच्या काळामध्ये अनेक महामंडळं विकसित झाली, त्यांना ताकद मिळाली असं आपण म्हणतोय. अण्णासाहेब पाटील महामंडळाचं जवळपास 1 वर्षापासूनचा व्याज परतावा मिळाला आहे. सारथी संस्थेचे जे काम करणारे जे कामगार आहेत किंवा त्यांना गेल्या 7 ते 8 महिन्यापासून मानधन मिळालं नाही, त्यामुळे प्रचंड मोठं करून नाराज आहे वर्गामध्ये. काय माननीय एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना 12 बलुतेदार आणि 18 आलुतेदारांची महामंडळ स्थापन झाली. त्यामध्ये प्रत्येक समाज घटकाला त्याच्या हक्काचा वाटा मिळाला पाहिजे ही अत्यंत प्रामाणिक भूमिका त्यांची होती. सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सुद्धा सारथी असेल, अण्णाभाऊ साठेंच्या नावाने निर्माण झालेला आरटी असेल किंवा अण्णाभाऊ साठे महामंडळ असेल, बाकी असेल, त्याला बळ देण्याची भूमिका त्यांची राहिलेली आहे. पण अशा पद्धतीचा जर काही निधी प्रलंबित असेल किंवा जर कर्मचाऱ्यांचं वेतन झालेलं नसेल तर मी त्यांचं म्हणणं आणि गारणं हे सरकारपर्यंत पोहोचवेन. एक घटना घडलेली आहे. मुलगा, बाप आणि आई जे हेलावून टाकणारे घटना परवा घडलेल्या दलित खाली सोसायटी आजची जी तरुण आहे ते वेगळ्या दृष्टीकडे आपण एक पद्धती का आजच्या तरुणाईला का आपण आवाहन करतो. अशा दुःखद घटना घडत असताना तरुणाईला योग्य वाट दाखवणं, त्यांचं काउन्सिलिंग होणं आणि त्यांच्यापर्यंत महापुरुषांच्या विचारांचा वारसा जर पोहोचला तर आपली तरुणाई नक्कीच भरकटणार ताई, सीजीपी ने एक अभियान चलाया कि ठीक करो स्कूल ठीक करो अभियान चलाया है, तो वही सोलापुर के स्कूल के डेवलपमेंट में या एजुकेशनल डेवलपमेंट के लिए आप क्या करें? देखिए, मैं सिर्फ एक कार्यकर्ता नहीं रही हूँ बल्कि मैं एक टीचर रही हूँ. मैंने लगभग 12 साल कॉलेज में पढ़ाया और आप लोगों ने देखा होगा कि मैंने सोलापुर की डीपीडीसी की मीटिंग हो या फिर मैंने जब सोलापुर के म्यूनिसिपल कमिश्नर के साथ मीटिंग की थी तब भी मैंने सोलापुर के म्यूनिसिपल कॉर्पोरेशन के स्कूलों का मुद्दा बहुत ही पुरजोर तरीके से वहाँ पे उठाया था. और मैंने उनको यहाँ तक बोला था कि मैं खुद हर महापालिका के स्कूल में जाऊंगी, उसका सर्वे करूंगी
क्योंकि हर माँ बाप का एक सपना होता है कि अपने बच्चों को क्वालिटी एजुकेशन मिले, लेकिन अगर एक तरफ भरमसाठ डोनेशन देकर पढ़ाने के लिए जिनकी क्षमता नहीं होती उनके बच्चे म्यूनसिपालिटी के स्कूल में जाते हैं। मैं खुद म्यूनसिपालिटी के स्कूल में पढ़ी हूँ, तो इसी वजह से स्कूलों के बाबत जो भी कोई मुद्दे रहेंगे मैं उसके बारे में काम करूंगी। और मैं आपको बताना चाहूंगी कि मेरा जो भी MP लैड फंड मिला है उसमें से मैं कम से कम 20 स्कूल, मतलब मुझे तो बहुत ज्यादा फंड नहीं लेकिन जितना भी मिला है तो कम से कम 20 स्कूलों में किस तरीके से स्मार्ट क्लासरूम बनाया जाए और मतलब मजदूर के बच्चे को भी क्वालिटी एजुकेशन कैसे मिले, इसके लिए मैं काम कहीं ना कहीं सोलापुर महानगर पालिका ने सरकारी स्कूल जो उर्दू स्कूल हैं उनको गिरा दिया है और उसकी पुनर्बांधने का कुछ भी विचार नहीं किया। इसके बारे में आप ध्यान देंगे? देखिए, सरकारी जितने भी स्कूल हो, वो मराठी हो, उर्दू हो, कन्नड़ हो या तेलुगु हो, लेकिन सरकारी स्कूल ये कॉमन लोगों के बच्चों के लिए शिक्षा की जगह होती है। और मुझे ये सवाल मैं यहाँ पे पूछना चाहूंगी कि जो प्राइवेट स्कूल्स होते हैं ना, वहाँ के जो टीचर्स होते हैं उनको तो स्केल के हिसाब से तनख्वाह भी नहीं मिलती, लेकिन फिर भी वहाँ पे क्वालिटी एजुकेशन मिलता है, ऐसे हम मानते हैं। सरकारी स्कूलों में एडेड स्कूल है सरकार के, वहाँ के टीचर्स को पूरी तनख्वाह मिलती है, फिर भी बच्चों को पढ़ना नहीं आता, लिखना नहीं आता, ये क्यों हो रहा है? तो मैं खुद स्कूल में जाऊंगी, विजिट करूंगी, देखूंगी वहाँ की क्यों पढ़ संख्या नीचे गिर रही है, क्यों इतनी सारी इमारतें हैं लेकिन फिर भी बच्चे नहीं आ रहे। कि एक जगह पे हम देखते हैं कि बड़ी सी बिल्डिंग है तो माँ बाप देर रात को भी वहाँ पे क्यों में लगते हैं फॉर्म लेकर, और दूसरी तरफ सरकारी स्कूल क्यों बंद पड़ रही है। मैं खुद वहाँ पे जाऊंगी, उसकी जानकारी लूंगी और उस पे काम करूंगी। आश्रमशाळेत जाऊन मिळालं नक्की जाणार ना दादा, सुचवा तुम्ही मला कुठे कुठे गेलं पाहिजे, काय काम केलं पाहिजे, आपण जरूर करूया।